नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा वडापाव। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 2 उकडलेली अंडी, पावभाजी ब्रेड, डाळीचं पीठ, तेल, लाल मिरची पावडर, आलं आणि लसूण यांची पेस्ट, खाण्याचा सोडा, मीठ, जिरे पावडर आणि मिरी पावडर। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण जी ही अंडी घेतली ती आपल्याला मधून 2 भाग करून घ्यायचे त्याचे। आता या अंड्यावर आपल्याला टाकून घ्यायचे मीठ, लाल मिरची पावडर, जिरे पावडर आणि मिरी पावडर। आता हे आपल्याला असंच ठेवायचं। आता आपल्याला वड्यासाठी लागणारे पीठ भिजवून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूया। आता यात घालून घ्यायचं आपल्याला तेल। आता आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। आता मी एक भांडं घेतलंय, यात आपल्याला घालून घ्यायचं हे डाळीचं पीठ, त्यानंतर घालायचे 1 चमचा मिरची पावडर, त्यानंतर आपल्याला घालायचे पाव चमचा खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ, आणि आलं लसूण यांची पेस्ट अर्धा चमचा। आता हे सगळं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाहीये। आपल्याला लागेल तसं यात पाणी घालून घ्यायचं। आता आपलं पीठ भिजवून झालंय आणि आपलं तेलही गरम झालंय। आता आपण वडे काढायला घेऊया। त्यासाठी मी ही जी अंडी आहे ती या पिठात अशी घालणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे पीठ असं हे करून घ्यायचं आणि आता हे वडे आपल्याला या तेलात सोडायचे। आता असेच आपण बाकीचे वडे पण काढून घेऊया। आता आपले वडे दोन्ही बाजूने तळून तयार आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आपले हे वडे तळून तयार आहेत। आता आपल्याला हे ब्रेडमध्ये घालायचे। त्यासाठी मी ब्रेडमधून कापून घेणार आहे। आता याला आपण लावून घ्यायची सुकी लाल चटणी। ही चटणी मी या पावाला लावून घेणार आहे आणि आता आपल्याला यात हा वडा घालायचा आहे। अशा प्रकारे हे आपले अंडा वडापाव तयार आहेत। अशा प्रकारे तयार आहे आपला अंडा वडापाव। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।